सर वांकारे सर यांना भेटून आपल्या आंदोलनाची भूमिका काय आहे ती समजून घेतली। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर शांत राहिला तर या ठिकाणी व्यक्ती शासनाची आपल्या आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका आहे ही स्पष्टपणानं आपल्या आणि सदर ओबीसी समाजापर्यंत या राज्याच्या देशाच्या पोहोचू शकते। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी कृपा करून आपसात जे बोलणं ते बंद करा। आमदार पडळकरांनी जे या आंदोलनाच्या मागण्या स्पष्टपणाने या ठिकाणी मांडल्या। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या समवेत आंदोलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने जे विषय मांडले ते सर्व विषय शासनाने अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेतलेले आणि या विषयाच्या संदर्भात शासनाची भूमिका ही स्पष्टपणाने जी आहे ती अधिकारवाणीने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी स्पष्ट करतील। पण ही नक्कीच आपल्या सर्वांच्या भावनेशी एक 8 महिन्यापूर्वी या राज्यात 9 महिन्यापूर्वी असं कधीच वातावरण नव्हतं। हा पुरोगामी महाराष्ट्र 18 पगड जाती धर्म एका गावात गुणागोविंदाने सगळ्याच्या सुखा दुःखात आनंदात राहिलेले, पण 9 महिन्यापासून संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये शासनाने वारंवार घेतलेल्या वेगवेगळ्या एका आंदोलनाच्या भूमिकेबाबतीत समज झाला, त्या समजाचा परिपाक आज या ठिकाणी वडीगोष्ठीमध्ये हा आंदोलनामध्ये रूपांतरित झाला। त्यामुळे शासन सर्वांचं शासन हे 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचे शासन कुणावरही अन्याय करणार नाही आणि असा अन्याय होत असेल असा समज जर ओबीसी समाजातील प्रवर्गात माझ्या बंधू भगिनींना झाला असेल तो समज आहे का गैरसमज आहे ही सुद्धा भूमिका शासनाने स्पष्टपणाने आपल्या समोर मांडली पाहिजे। या भावनेत आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा सन्मान या ठिकाणी सरकारने केला आणि आज आम्ही सर्वजण याच्या अगोदर माननीय 3 मंत्री येऊन गेले, मी योगायोगाने आपल्या सगळ्यांना विचारून इथे येऊन गेलो आणि आज सरकारच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली, उदय सामंत साहेबांच्या, अतुल सावेजींच्या, गुलाबराव पाटील साहेबांच्या आणि आजपर्यंत या चळवळीतल्या नेत्यांच्या ज्या काही विषय समोर आल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी शासनाची भूमिका मांडायला आलेलो आहोत। म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की यानंतर शासनाची जी काही भूमिका आहे ती आदरणीय भुजबळ साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर, महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या समोर ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण हे सरकार कसं करणार आहे याची भूमिका राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करते अशी मी त्यांना विनंती करतो। आंदोलन झालं छोटे छोटे रस्त्यावर झालेले शासकीय नुकसान झालेलं नाही हे कुठे शासनाला परत घ्यावे आणि 21 नोव्हेंबर 2000